नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रगतीच्या यूट्यूब चॅनेलवरती तुमचं सर्वांचं स्वागत. प्रगती क्लासेस, गुरुप्रसाद क्लासेसचे सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक, सर्व मित्रमंडळी सर्वांना नमस्कार. आज आपण 6वीच्या मराठीमधला 5वा लेसन घेणार आहे. सुंदरसा लेसन आहे, मस्त लेसन आहे. बाकी 20 रुपयाचं काय या नावाचा तो लेसन आहे, बाबाराव मुसळे यांनी लिहिलेला. तर हा लेसन काय सांगतो, काय शिकवतो, काय संस्कार देतो, किंवा आपल्याला अभ्यासाला का दिलेला आहे, त्याच्या पाठीमागची काय भूमिका आहे, हे आपण या पाठामध्ये समजून घेणार आहोत. तसा दुसऱ्यांच्या मदतीस कायम तयार असणाऱ्या राजूची ही गोष्ट आहे. राजू नावाचा एक अत्यंत प्रामाणिक असा मुलगा आहे. ते मुलाची ही छोटीशी गोष्ट आहे. लेसन बाबाराव मुसळे यांनी लिहिलेलं आहे. सुंदर लेसन आहे. बाबाराव मुसळेंचा आपण परिचय पाहूया. तुमच्याकडे पुस्तक असेल किंवा कदाचित काही जणांच्याकडे नसेल त्यांनी मी फोटो पाठवतो, ते नीट बघून घ्यायचे, वाचून घ्यायचं, समोर ठेवायचं आणि मग शिकायचं, किंवा नीट ऐकायचं. एकदा दोनदा ऐकलं ना नीट लक्षात येतं, काही अडचण नसते तशी. आता पुस्तकं शाळा देईपर्यंत थांबणं हे काही शक्य नाही का. म्हणजे या कोरोनाच्या महामारीमुळे आपल्याला बराचसा वेळ आता शाळा चालू होणार नाहीत. ऑगस्टला, सप्टेंबरला कदाचित होतील, तेव्हा वेळ फार झालेला असेल. त्यामुळे आपण अगोदरच सुरुवात केलेली आहे. आज 5वा लेसन पाहणार आहोत. 6वीची जी मुलं आहेत, ती 6वीची मुलं चांगल्या पद्धतीनं अभ्यास करतायत असं दिसतंय. तसाच अभ्यास सतत पुढे चालू ठेवायचा. काही मुलं तरी खूप छान करतायत. तसाच चालू ठेवायचा तो अभ्यास. कंटाळा करायचा नाही. रोजचं रोज काम करायचं. आईवडील सांगतील तसं ऐकायचं. आईवडिलांचं न ऐकता कसं चालणार, नाही का. समजा तुम्ही एखादी गोष्ट मागितली आणि आईवडिलांनी नाही ऐकली, चालेल का तुम्हाला? मग कसा राग येतो, आहे की नाही. तसंच आईवडिलांचं सुद्धा असतं. आईवडील आपल्यासाठी एवढा काबाड कष्ट करतात, घाम गाळतात. त्यांनी सांगितलेली गोष्ट ऐकली पाहिजे बाळांनो. तर आज एका छोट्याशा या लेसनद्वारे आपल्याला एक प्रामाणिकपणाचा धडा, प्रामाणिकपणाचा संस्कार आपल्यावरती करून घ्यायचा आहे. म्हणजे लेखक बाबाराव मुसळे जे आहेत त्यांनी एका छोट्याशा मुलाची, प्रामाणिक मुलाची, अत्यंत प्रामाणिक एका मुलाची, गरीब कुटुंबातल्या प्रामाणिक मुलाची ही गोष्ट सांगितलेली आहे. गरिबीत वाढून सुद्धा एवढा प्रामाणिकपणा जपणं ही तशी साधी गोष्ट नाही, ती मूल्यांकित गोष्ट आहे. ते एक मूल्य आहे, जीवन मूल्य आहे, जगण्याचं ते मर्म आहे. ते आपण नीट समजून घेतलं पाहिजे. तर बाबाराव मुसळेंची आपण थोडक्यात ओळख करून घेऊयात. बाबाराव मुसळे यांचा जन्म झालेला आहे 1949 साली. ते प्रसिद्ध लेखक आहेत, ते प्रसिद्ध कवी आहेत. मोहरलेला चंद्र, झिंगू, लुखू लुखू, नगरभोजन हे त्यांचे कथासंग्रह आहे. त्यांनी अनेक कथासंग्रह लिहिलेले आहेत. त्यातला पहिला कथासंग्रह आहे मोहरलेला चंद्र, दुसरा आहे झिंगू, तिसरा आहे लुखू लुखू आणि चौथा आहे नगरभोजन. वारुळ, पाटीलकी, दंश, पखाल, आर्त या अतिशय गाजलेल्या त्यांच्या कादंबऱ्या आहेत. मोठे साहित्यिक आहेत. इथे पेटली माणूस गात्रे हा त्यांचा एक कविता संग्रह सुद्धा आहे. हा जो लेसन आहे तो आपणाला मूल्य शिकवणारा लेसन आहे. अत्यंत महत्वाचा लेसन, अत्यंत छोटासा आणि मार्मिक असा लेसन. या लेसन मध्ये काय सांगायचंय, म्हणजे या लेसनचा आशय काय आहे बघा. दुसऱ्याला मदत करण्यासाठी आपण नेहमी तत्पर असलं पाहिजे. जे लोक अडचणीत आहेत, संकटात आहेत, त्यांच्या अडचणी, संकट आपण एक समाजाचा घटक म्हणून ती समजून घेतली पाहिजे. आणि लहानपणीच हा संस्कार आपल्यावरती बिंबला पाहिजे. म्हणजे प्रत्येकानं, तुम्हीच असं नाही, सर्व महाराष्ट्रातली, भारतातली सर्व मुलं या वयामध्ये त्यांचं मन जे असतं ते संस्कारक्षम, संस्कार करण्यासारखं असतं. आणि म्हणून हा संस्कार या वयामध्ये झाला पाहिजे. म्हणजे आपली माणुसकी आपण सोडता कामा नये. माणसाचा तो धर्म आहे दुसऱ्याच्या मदतीला जाणं. असा एक मुलगा आहे ज्याचं नाव आहे राजू. राजू नावाच्या या मुलानं
अत्यंत निस्वार्थी वृत्तीचा हा मुलगा, एक अत्यंत निरागस असा हा मुलगा, या मुलाचं प्रामाणिकपणा जो आहे या मुलाचा, तो या लेसनमध्ये लेखकानं वर्णन केला आहे. या मुलाबाबत विकासचा जो साहेब आहे, विकास कोण आहे? राजू विकास साहेब असे 2-3 पात्र यामध्ये आलेले आहेत. विकास हा त्याचा नुकतीच ओळख झालेला एक नवीन मित्र आहे राजूचा, आणि त्या विकासचं एक ऑफिस आहे. त्या ऑफिसमध्ये एक साहेब आहे. अजून एक इरफान नावाचा मुलगा पात्र या लेसनमध्ये आलेला आहे, तो राजूचा मित्र आहे. अशी 2-4 पात्र या लेसनमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर अत्यंत निरागस, प्रामाणिक आणि अत्यंत निस्वार्थी वृत्तीचा एक छोटासा मुलगा राजू, त्याच्या प्रामाणिकपणाची ही कथा आहे. या मुलाबाबत विकासाच्या साहेबांचा एक गैरसमज, छोटासा गैरसमज झालेला होता. त्यांचा हा गैरसमज कसा दूर होतो हे या पाठातून अत्यंत संवेदनशीलतेनं स्पष्ट केलेलं आहे बाबाराव मुसळे यांनी. म्हणजे कधी कधी असं होतं, आपल्या जीवनामध्ये असं होतं, आपण एखादी गोष्ट चुकीची केलेली नसते, पण संशय मात्र आपल्यावरती येतो, किंवा असं न केलेली गोष्ट सुद्धा आपल्या माथी मारली जाते. वेगळा गैरसमज होतो लोकांचा असा. तेव्हा या कथेमध्ये सुद्धा असा एक राजू नावाचा प्रामाणिक, निस्वार्थी आणि अत्यंत निरागस असा मुलगा, त्याच्यावरती असा एक बाका प्रसंग ज्याला म्हणतात, एक समस्या, संकट येताना त्यातून तो साहेबांचा झालेला जो गैरसमज आहे तो त्यातून कशा पद्धतीनं त्यांचा गैरसमज दूर होतो याचं एक संवेदनशीलतेने केलेलं हे वर्णन आहे. बघा, बऱ्याच वेळेला असं होतं की आपण आपलं जीवन जगत असताना सुद्धा दुसऱ्याला मदत केली पाहिजे, की नाही? म्हणजे छोटी मोठी असेल, आपल्या पद्धतीनं असेल. समजा आपल्या अवतीभोवती राहणारी गरिबांची मुलं असतात. आपण रोज चॉकलेट खातो की नाही, तर त्यातलं एखादं छोटंसं चॉकलेट जरी दिलं त्या गरिबाच्या मुलाला जाता जाता रस्त्यावरच्या, तरी त्याचा आनंद गगनात मावेन असा होता, आहे की नाही? एक छोटीशी कृती सुद्धा त्याला आयुष्यामध्ये आनंद देऊन जाते. म्हणजे आपणाला सुद्धा दुसऱ्याला मदत करण्याची ही सवय असावी, असा लेखकाचा एक छोटासा प्रयत्न. हा जो संस्कार आहे, दुसऱ्याला मदत करण्याचा संस्कार, आपण सुद्धा छोटी छोटी मदत दुसऱ्याला केली पाहिजे, काहीही असो. बऱ्याच वेळेला वर्गात सुद्धा आपणाला आपला मित्र काहीतरी मागत असतो, आपल्याकडे असतं, सहज देणं शक्य असतं, पण आपण देत नाही. कधी कधी आपण 3-4 आपले मित्र आहेत, आपण काहीतरी खाऊ आणलेला असतो, थोडा थोडा दुसऱ्यालाही द्यावा असं आपल्याला वाटलं पाहिजे, पण वाटत नाही. आपण एकटेच खातो आणि ते आपल्या तोंडाकडे बघत बसलेले असतात. मग जेव्हा ती वेळ आपल्यावर येते ना, म्हणजे ते खातात आणि आपण बघत बसतो, तेव्हा असं वाटतं, अरे ते खूप म्हणजे चांगली मुलं नाहीत, मला त्याने खाऊ दिला नाही वगैरे वगैरे असं वाटतं. त्यामुळे आपण पहिल्यांदा आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे. आता कोणकोणत्या मदती करता येतात, कोणकोणत्या स्वरूपात करता येतात. अगदी काही मोठी मदत केली पाहिजे, पैशाचीच मदत केली पाहिजे असं काही नसतं. वेगवेगळे प्रसंग असतात, वेगवेगळी प्रतिकूल परिस्थिती प्रत्येकावरती येते, संकट छोटी मोठी प्रत्येकावरती येतात. त्या प्रत्येक संकटामध्ये आपण त्यांना मदत केली पाहिजे. कधी कुणाला पेन नसेल तर पेन दिला पाहिजे, पुस्तक नसेल तर आपण त्याला शेअर केलं पाहिजे. ही जी वृत्ती आहे ना, ती वृत्ती लहानपणापासून पाहिजे. आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा एखादी व्यक्ती आजारी पडते बघा, तेव्हा आपण त्यांना मदत केली पाहिजे. रोज त्याच्याजवळ जाऊन थोडं बसलं पाहिजे, गप्पा मारल्या पाहिजे, त्याला विचारलं पाहिजे कसं वाटतं तुम्हाला, काय झालं नक्की. मग त्याला खूप बरं वाटतं. आता आपण यामध्ये काय मदत केली का सांगा बघू, त्याला काही पैसे दिले का सांगा बघू, नाही दिले. तसंच बाकींच्या लोकांच्या बाबतीत सुद्धा असतं. आपला मित्र आजारी पडला, मित्राची आई असते, वडील असतात, आपण जावं, त्यांना भेटावं, विचारावं, ही छोटी छोटी मदत सुद्धा या वयामध्ये करू शकतो. पण मदत करण्याचा हा संस्कार आहे ना, तो आपल्यावरती झाला पाहिजे. अशा अर्थानं ही कथा लिहिलेली आहे. म्हणजे हा संस्कार तुमच्यावरती लेखकाला करायचा आहे. लेखक कोण आहेत? बाबासाहेब मुसळे. जन्म कितीचा आहे? 1949चा. या ठळक गोष्टी लक्षात ठेवायच्या. प्रसिद्ध लेखक आहेत, प्रसिद्ध कवी आहेत. मोहरलेला चंद्र, झिंगू, लुकू, नगर भोजन हे त्यांचे कथासंग्रह आहेत. तर वारुळ, पाटीलकी, दंश, पखाल, आर्त या त्यांच्या कादंबऱ्या आहेत, गाजलेल्या कादंबऱ्या आहेत. हा छोटासा लेसन आहे.
लेसनचं नाव आहे, 5वा लेसन आहे, हा लेसनचं नाव आहे बाकी 20 रुपयाचं काय. आता बघा, एकदा एक असा प्रसंग आहे. विकास नावाचा एक मुलगा आहे. मी आत येऊ शकतो का सर? हातातल्या फायली, तो एका ऑफिसमध्ये काम करतोय आणि त्या ऑफिसमध्ये इकडच्या फाईल तिकडे साहेबांना फाईल पुरवणं, साहेबांच्या हाताखाली त्यांना मदत करणं, अशा पद्धतीचं काम विकासचं ऑफिसमध्ये आहे. आणि आपल्या हातातल्या फायली सावरत सावरत विकासनं एक दिवस साहेबांना विचारलं. काय विचारलं साहेबांना? तर मी आत येऊ का सर असं विचारलं. सर म्हणजे काय फक्त शाळेतच असतात असं नसतं बाळांनो. तर हा लेसन तुम्ही पाहिला असेल, पुस्तक तुमच्याकडे असलं पाहिजे. सुंदरसं लेसन आहे, 5वा लेसन, बाकी 20 रुपयांचं काय. तर हा विकास नावाचा जो मुलगा आहे, तो विकास नावाचा मुलगा छोट्याशा एका ऑफिसमध्ये त्यांच्या साहेबाकडे काम करतोय. आता हे साहेबांच्याकडे काम करत असताना एक दिवस आपण कसं आत जाताना कोणत्याही ऑफिसमध्ये जेव्हा आपण आत जातो तेव्हा एक औपचारिकता म्हणून विचारतो. हातामध्ये फायली घेऊन तो साहेबांच्याकडे गेलेला आहे आणि दरवाजात उभा राहून साहेबांना त्यानं प्रश्न विचारलेला, मी आत येऊ शकतो का सर? हातातल्या फायली सावरत सावरत विकासानं विचारलं, साहेबांना विचारलं. साहेब मात्र मग्न होते. साहेब कुठली तरी फाईल पाहत होते आणि ती फाईल महत्वाची होती आणि ती महत्वाची असल्यामुळं त्यामध्ये ते मग्न झालेले होते पाण्यामध्ये. त्यांनी मानेनंच हो म्हटलं, म्हणजे मानेनंच इशारा केला. आवाजावरून त्यांनी ओळखलं, आत आवाज आलेला आहे, पायाचा आवाज त्यांनी ऐकला आणि विकास आत आलेला त्यांनी हेरलं. त्यांनी वर न पाहताच ओळखलं ही विकासच आहे तो आणि तक्रारीच्या सुरात त्यांनी विकासशी बोलायला सुरुवात केली. साहेब असं म्हणाले, विकास सर, कालचा जो मुलगा आहे त्या मुलानं मला 80 रुपयांना फसवलं. तुमच्यामुळे हे सारं घडलं, कारण तो तुमच्यामुळे माझ्या ऑफिसमध्ये आला, असे साहेब विकासला म्हणाले. ही मुलं ना महाबिलंदर असतात. महाबिलंदर म्हणजे फार हुशार, म्हणजे अशा गोष्टी करण्यामध्ये हुशार ज्या चुकीच्या आहेत त्याला महाबिलंदर असं म्हणतात. तर ही मुलं महाबिलंदर असतात. तुम्हाला त्यांचा कसा पुळका येतो? ऍक्च्युली राजूला विकासनं साहेबांशी इंट्रोड्यूस केलेलं होतं, ओळख करून दिलेली होती, म्हणून साहेब फायरिंग करायला लागलेत विकासला. तुम्हाला त्यांचा कसा पुळका येतो हेच मला कळत नाही. 100ची नोट घेऊन गेला माझ्याकडून. कोण? राजू. सांगताय कोण? साहेब सांगतायत. कुणाला सांगतायत? विकासला सांगतायत. तो 100ची नोट घेऊन गेला. एकदा गेला तो गेलाच, पुन्हा आलाच नाही. बघा, अशी मुलं असतात आणि ही महाबिलंदर मुलं असतात, अशी फसवतात आणि तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवता आणि तुम्ही ऑफिसमध्ये घेऊन येता. त्याची पाण्याची बॉटल मला 100 रुपयात पडली. म्हणजे साहेबांनी पाण्याची बॉटल आणण्यासाठी राजूकडे 100 रुपये दिलेले होते. राजू गेला, तो परत आलाच नाही, ते 100 रुपये माझे गेले, अशा पद्धतीची तक्रार राजूच्या बद्दल विकासकडे त्यांनी केली, साहेबांनी केली. एका दमात साहेबांनी सर्व मनातली नाराजी विकासकडे व्यक्त केली. क्षणभर विकासला वाटलं आपण आपल्या खिशातून साहेबांना 80 रुपये काढून द्यावे, कारण विकासही प्रामाणिक होता, निरागस होता. आपल्या मित्राबरोबर बद्दल असं बोलणं त्याला बरं वाटलं नाही, पण त्यानं तसं केलं नाही. पण मनात आलं की साहेबाला एकदाच काढून द्यावं 100 रुपये, इतके साहेब बोलले. तो साहेबांच्या समाजात असणारी म्हणाला, तसं नसेल सर, काहीतरी अडचण आली असेल आणि त्यामुळे तो आला नसेल. त्याला अडचण आल्याशिवाय तो असं करणार नाही. म्हणजे तो येऊन कदाचित सांगेल तरी, पण काहीतरी नक्की अडचण आली. साहेब म्हणाले, काही सांगू नको, यानंतर असली मुलं माझ्या कार्यालयात चालणार नाहीत, मला आलेली चालणार नाहीत इकडे. ही अशी महाबिलंदर मुलं असतात, फसवतात आणि मग इथून पळ काढतात. अशी मुलं कार्यालयात उद्यापासून आणायची नाहीत, असं साहेबांनी विकासला बजावलं. साहेब म्हणतात ते सत्य होते तरी ते संपूर्ण सत्य नसावे, असं विकासचं म्हण होतं. विकासला वाटलं की साहेब म्हणतात ते ठीक आहे ना, त्यांच्याकडे राजू आला नाही, ही खरीच गोष्ट होती. पण विकासचं एक मन असं सांगत होतं की हे संपूर्ण सत्य नाही. म्हणजे राजू आला नाही असं होणार नाही, राजू आला नाही त्याचं काहीतरी कारण असेल, त्याला काही फसवायचं नसेल. विकासचं दुसरं मन त्याला सांगत होतं राजू हा मुलगा फसवाफसवी करणारा
अजिबात नाही. तो प्रामाणिक मुलगा आहे, अत्यंत प्रामाणिक मुलगा आहे, निरागस निस्वार्थी असा मुलगा आहे. तो कसा फसवेल? मागच्या महिन्यापासून विकास त्याला ओळखत होता. म्हणजे नवीनच 1 महिन्याचीच त्यांची ओळख होते. मागच्या महिन्यापासून विकास राजूला ओळखत होता. विकासची मेवणीनं टाटा हॉस्पिटलमध्ये कॅन्सरनं पछाडलेली असल्यामुळं, कॅन्सर झालेला असल्यामुळं कॅन्सर सेंटरच्या बी विंगमध्ये दाखल झाली होती. विकास सकाळ संध्याकाळी त्याला भेटायला, त्याला म्हणजे बहिणीला भेटायला, मेवणीला भेटायला, म्हणजे बायकोची बहीण मेवणीला भेटायला सकाळ संध्याकाळी डबा घेऊन जायचं. टाटा कॅन्सर शेजारच्या सेंटरच्या ते शेजारीच त्याचे कार्यालय होते. त्यामुळं तिथंच मेवणी ॲडमिट केलेली होती आणि तो रोज तिथं जायचा आणि मग शेजारीच ऑफिस होतं, तिथं ऑफिस जायचा, डबा द्यायचा आणि मग ऑफिसकडे वळायचं. टाटा कॅन्सर सेंटरच्या शेजारीच ऑफिस असल्यामुळं त्याला ते बरं पडायचं. तिथला त्याचा वावर नित्याचाच होता, त्याला तिथली सारी माहिती होती. एक दिवस काय झालं माहिती आहे? एक दिवस एका मुलाने त्यांचं लक्ष वेधून, विकासचं लक्ष वेधून घेतलं. फार तर 10-11 वर्षाचा हा मुलगा असेल, छोटासा मुलगा आहे आणि त्याच्या गळ्यामध्ये एक पाठी लटकवलेली त्यानं पाहिली, अडकवलेली त्यानं पाहिली. त्यावर त्यानं लिहिलेलं होतं, उरलेलं अन्न फेकून देऊ नका, ते माझ्याकडे द्या. म्हणजे उरलेलं अन्न देण्याचं आव्हान त्यानं त्या पाठीवरती केलेलं होतं. त्याच्या हातात एक पिशवी होती. जर एखाद्यानं अन्न दिलं तर ते अन्न तो घ्यायचा आणि त्या पिशवीमध्ये साठवून ठेवायचं. साठवलेलं हे जे अन्न आहे ना, तो गरीब आणि गरजू व्यक्तींना द्यायचं. तो त्याच्यासाठी घेत नव्हता. म्हणजे हे जे अन्न गोळा करत होता, तो गोळा करणारा जो मुलगा आहे तो एक दिवस विकासच्या नजरेस पडला. त्या टाटा सेंटरच्या कॅन्सर सेंटर जे आहे मुंबईला आहे, ते माहीत असेल तुम्हाला. तर हे सेंटरच्या पुढे तो मुलगा त्याच्या नजरेस पडला. त्याला पाहून विकासला आश्चर्य वाटलं. हा छोटासा मुलगा अन्न फेकून देऊ नका असं म्हणतोय, ते माझ्याकडे द्या असं म्हणतोय. त्याने एक दिवस त्याला बाजूला घेतलं, त्या मुलाला, विकासनं, आणि बरेच काही प्रश्न विचारले. तुझं नाव काय बाळा, तू कुठून आलास बाळा, कोणत्या इथे शिकतोस, वगैरे वगैरे सारी चौकशी केली. साहेब ज्या मुलाबद्दल बोलत होते ना, तोच तो मुलगा होता राजू. आणि 1 महिन्यापूर्वीच विकासशी त्याची मैत्री झालेली होती. तो खेड्यातून आलेला होता, वाशिम जिल्ह्यातला होता. मराठवाड्यामध्ये येतो हा वाशिम जिल्हा. वाशिम जिल्ह्यातला एका खेडे गावामध्ये जन्मलेला 5वी इयत्तेत शिकणारा हा छोटासा 10-11 वर्षाचा मुलगा. तो तिथे का आलेला होता वाशिमवरून? तर त्याची आई सुद्धा कॅन्सरनं पीडित होती आणि तो आईला त्या कॅन्सरच्या सेंटरमध्ये, टाटा कॅन्सर सेंटरमध्ये घेऊन आलेला होता. आणि तो मग असं का अन्न गोळा करत होता? त्याचं एक कारण होतं. 1 महिन्यापासून टाटा कॅन्सर सेंटरच्या बी विंगमध्ये भरती झालेली होती त्याची आई. तो आणि त्याची आई याशिवाय घरी तिसरं कुणीच नव्हतं. एका झोपडीवजा घराशिवाय त्यांच्याकडे काही नव्हतं. तो अत्यंत गरीब होता, प्रामाणिक होता, निस्वार्थी होता, गरीब होता. आईला बी विंगमध्ये त्यानं ॲडमिट केलेलं होतं. दवाखान्यात आईजवळ सतत बसून राहून कंटाळा यायचा त्याला. छोट्याशा मुलाला दिवसभर बसणं कसं शक्य? मोठ्या माणसाला सुद्धा शक्य नसतं. आईला विचारून तो मग इकडे तिकडे फिरायला जायचं. मग आईला त्यानं सांगितलं होतं की जास्त लांब जाऊ नको, असं आईनं त्याला सांगितलं होतं. आणि त्याप्रमाणे तो तिथंच रेंगाळायचा, इकडे तिकडे फक्त जायचा, लांब जाऊ नको. म्हटलं की तो आज्ञाधारक होता, गरीब होता, निस्वार्थी होता, निरागस होता, प्रामाणिक होता. अशा अनेक गुण त्याच्याकडे होते. असा हा राजू होता. आणि तो राजू त्या साहेबांचे 100 रुपये घेऊन गेलेला आलाच नव्हता. म्हणून साहेब विकासला ऐकवत होते. विकास हा राजूचा 1 महिन्यापूर्वीचा मित्र आहे. आईनं सांगितलेलं होतं, इकडे तिकडे लांब जाऊ नकोस बाळा, कोणाच्या वस्तूला हात लावू नको, तो तिथंच बाहेर फिरायचा. तेव्हा त्याच्या एकदा असं लक्षात आलं की पेशंट सोबत आलेले अनेक गरीब जे लोक आहेत ते इकडे कुठेतरी वरांड्यात बाहेर थांबतायत आणि ते भुकेनं व्याकुळ होऊन तिथे पैशासाठी, अन्नासाठी दुसऱ्यासमोर हात पसरतायत. त्यांना अन्न नाहीये पोटाला. हे त्या छोट्याशा मुलाच्या लक्षात आलं. फिरता फिरता बाहेर पाहता बघा, लहान मुलं सुद्धा किती अवलोकन करत असतात. समाजामध्ये फिरताना या 11 वर्षाच्या मुलाच्या लक्षात आलं
की टाटा कॅन्सरमध्ये अनेक पेशंट आहेत आणि त्याबरोबर नाचणारी माणसं आहेत ती बाहेर पैशासाठी पैशाच्या अभावानं पोटाला अन्नाला व्याकुळ झालेले आहेत आणि ती दुसऱ्याकडे हात पसरतायत. दुसरीकडे बरेच लोक असे आहेत त्याच हॉस्पिटलमध्ये जे श्रीमंत आहेत, त्यांच्याकडे पैसा आहे, जेवून शिल्लक राहिलेलं अन्न ना कचरा कुंडीत फेकून देत आहेत. एकीकडे अन्न मिळत नाही आणि दुसरीकडे अन्न कचरा कुंडीत फेकून दिलं जात आहे. हे त्या छोट्याशा राजूनं पाहिलं. हे अन्न जर गरजूंना मिळालं तर असा विचार त्यानं केला. या छोट्या वयामध्ये असा विचार येणं ही फार मोठी गोष्ट आहे बाळांनो. आणि आपण सुद्धा म्हणजे तुम्ही सुद्धा असे लेसन जेव्हा शिकताना तेव्हा आपल्या मनात सुद्धा असं आलं पाहिजे. आपण जेव्हा समाजात वावरतो, समाजामध्ये राहतो, तेव्हा असं समाजाचा विचार आपल्या मनात आला पाहिजे. ती सामाजिकता असते, ते संवेदनशीलता असते बाळांनो. ही गरीब मुलं असतात, गरीब लोक असतात, त्यांच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. हा राजूही गरीबच आहे, पण त्यानं त्याच्या डोक्यामध्ये कसा विचार आला बघा. त्याच हॉस्पिटलमध्ये श्रीमंत लोक अन्न टाकून देत आहेत आणि त्याच हॉस्पिटलमध्ये गरीब लोक भुकेनं व्याकुळ झालेत, दुसऱ्यापुढे हात पसरतायत, त्यांना खायला अन्न मिळत नाही. ते अन्न जर गरजूंना मिळालं तर असा विचार त्यानं केला आणि त्याने एक पुट्टा घेतला आणि त्यावर लिहिलं. काय लिहिलं? उरलेलं अन्न फेकू नका, मले द्या. मले द्या म्हणजे मला द्या. ही खानदेशातली भाषा आहे, म्हणजे मराठवाड्यातली भाषा आहे. मला द्या, मी ते उपाशी लोकांना देतो, असं त्यानं पाठीवर लिहिलं. राजूने पुट्ट्यावर लिहिलेलं तो पुट्टा जो होता त्याला दोरी बांधली आणि ती गळ्यात अडकवली. हे एक दिवस विकासनं पाहिलं आणि त्यानं त्याला बोलवून विचारलं, तू कुठला आहेस, काय आहेस, आणि मग त्यांची दोस्ती झाली. राजूनं पुट्ट्याला दोरी बांधली आणि ती गळ्यात अडकवली. राजूच्या गळ्यातली ती पाटी वाचून लोक राहिलेलं अन्न त्याला देऊ लागले. बरेच अन्न जमा होऊ लागले. ते जमा झालेलं अन्न राजू काय करायचं माहितीये, त्या गरजूंना द्यायचं. म्हणजे जी भुकेनं व्याकुळ झालेली गरिबांची मुलं त्या दवाखान्यामध्ये आहेत किंवा गरीब माणसं त्या दवाखान्यामध्ये आहेत त्यांना तो देऊ लागला. त्याच्या डोळ्यातले समाधान, त्यांच्या म्हणजे ज्यांना अन्न दिलेलं आहे ना ते गरीब आहेत आणि त्यांना अन्न मिळाल्यामुळे त्यांच्या डोळ्यामध्ये आलेलं समाधान पाहून त्याला हायसं वाटायचं, राजूला हायसं वाटायचं, बरं वाटायचं. दवाखान्यातील पेशंटच्या नातेवाईकांना बाहेरून काही आणून द्यायचं असेल तर राजू लगेच जायचा. म्हणजे ते नातेवाईक होते, ह्या छोट्याशा मुलाला काय आणायला सांगितलं तर लगेच पळत जाणार. आपण आपल्या घरच्यांचं काम ऐकत नाही. आपल्या आईनं काही सांगितलं तर आपल्याला जायचं नसतं, करायचं नाही, मी नाही करणार म्हणतो. पण हा राजू बघा किती सामाजिक जाणीव असणारा, संवेदनशील, भावनिक, निरागस, निस्वार्थी, प्रामाणिक, गरीब असा मुलगा आहे. आणि तेव्हा काय करायचं माहिती, त्या ठिकाणी पेशंट बरोबर आलेले जे नातेवाईक आहेत त्यांचं एखादं काम हलक्या भारानं लगेच जायचं आणि करायचं, पळत जायचं आणि त्यांना काय पाहिजे ते आणून द्यायचं. एखाद्या पेशंटचा जवळचा नातेवाईक कुठे बाहेर जाणार असला तर तो राजूला सांगून जायचा, राजू जरा ध्यान दे बाळा. इतका त्या राजूवरती त्यांचा विश्वास जडलेला होता. तो अत्यंत प्रामाणिक मुलगा होता. माझ्या पेशंटकडे ध्यान दे असं सांगायचे आणि मग नातेवाईक बाहेर द्यायचे. मी जरा